आता मी तुम्हाला दाखवणार आहे चिकनचा रस्सा कसा बनवायचा। सो चिकन हे स्वच्छ धुवून इकडे ठेवून दिलं आहे। बाजूला इकडे मी कुकर गरम करत ठेवलेला आहे। कुकर गरम झाला की त्याच्यामध्ये आपण ऑइल टाकणार आहोत। तेलामध्ये मी सगळे खडे मसाले टाकले, तेजपत्ता, जिरं, 2 लवंग आणि 2 काळा मिरी आणि छोटासा दालचिनीचा तुकडा। आता मी याच्यामध्ये टाकणार आहे लसूण। लसूण घ्यायचा, बारीक चेचायचा आणि तो पण तेलामध्ये सोडून द्यायचा। थोडंसं परतायचं। हा असा थोडासा लालसर लसूण झाला की त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा। कढीपत्ता टाकला की येईल आपला कांदा फोडणीसाठी। कांदा आणि टोमॅटो दोन्ही एकत्रच टाकायचं, शिजतं ते। थोडीशी कोथिंबीर पण टाकायची, हे चिकनच्या रश्श्यासाठी आहे। आणि थोडंसं मीडियम टू स्लो गॅस ठेवायचा आणि चांगलं परतवायचं। कांदा टोमॅटो चांगला शिजून द्यायचा, सॉफ्ट होऊन द्यायचा, त्याचा कलर चेंज होईपर्यंत। त्याच्यात मी वाटणसुद्धा ॲड करणार आहे। वाटणामध्ये मी सुकं खोबरं घेतलं आहे, त्याला भाजून घेतलं आहे अर्धी वाटी। छोटासा एक कांदा भाजून घेतला आहे, त्याच्यामध्ये आलं लसूण कोथिंबीर भरपूर सारी आणि थोडंसं जिरं आणि धणे ह्याचं वाटण तयार केलेलं आहे। ते वाटण मी तुम्हाला दाखवते। हे असं वाटण तयार झालेलं आहे। हे वाटण पण मी टाकणार आहे, पण आधी ती फोडणी व्यवस्थित मऊ होऊन द्यायची। अशा पद्धतीने कांदा होतो। हा असा थोडा सॉफ्ट झाला, थोडा कलर चेंज झाला की मग आता याच्यामध्ये आपण वाटण ॲड करणार आहोत। हे बघा वाटण असं ॲड केलं आहे। त्यानंतर आपण व्यवस्थित त्याला शिजवून घेणार आहोत। 1-5 मिनटं ढवळत राहायचं आणि शिजवायचं। त्याचा कच्चा वास जोपर्यंत निघून जात नाही तोपर्यंत त्यांना चांगलं ढवळत राहायचं। हे बघा अजून थोडंसं टाकते मी। रस्सा थोडासा पातळच ठेवायचा, जास्त जाड नाही ठेवायचा। थोडं फास्ट गॅस करायचा, थोडासा मीडियम टू फास्ट, आणि मग त्याला चांगलं व्यवस्थित ढवळायचं। कच्चा वास निघून जाईपर्यंत, तेल सुटेपर्यंत वाटण ढवळत राहायचं। हे बघा वाटणाने छान तेल सोडलेलं आहे। आता याच्यामध्ये हळद, घरचा मसाला, मीठ, थोडी कसुरी मेथी, थोडीशी कोथिंबीर आणि थोडं दही टाकून मिक्स करूया। मी दाखवते तुम्हाला। घरचे मसाले, कसुरी मेथी, मीठ आणि थोडं दही असं व्यवस्थित टाकायचं आणि मॅरिनेट हे करून घ्यायचं, व्यवस्थित ढवळायचं। मला दाखवते मी कशा पद्धतीने होतं ते। हे बघा किती सुरेख दिसतंय, तेल पण सोडलंय छानपैकी आणि दिसायला पण असं छान दिसतंय। हे बघा आता ह्याच्यामध्ये मी चिकन टाकणार आहे आणि मग त्याला एक वाफ काढून द्यायची आणि मग गरम पाणी टाकायचं। असं चिकन टाकून द्यायचं आणि एक बटाटा छोटासा टाकते, कारण की ते माझ्या छोट्या पिल्लूसाठी लागतं। आणि वरून अशी कोथिंबीर पेरायची, छान मिक्स करायचं। हे बघा असं दिसतंय छान। जर तुम्हाला रस्सा करायचा नसेल तर वर ताट ठेवायचं, त्याच्यावर पाणी ठेवायचं आणि वाफेवरच आतल्यात होऊन द्यायचं, म्हणजे ते तुम्हाला सुकं चिकन पण रेडी होईल। ती रेसिपी मी तुम्हाला नेक्स्ट एपिसोडमध्ये दाखवेन, पण आता मला रस्सा हवा आहे तर त्यामुळे मी ह्या अशा पद्धतीने केलेलं आहे। आणि वरून मी गरम पाणी ॲड करणार आहे आणि कुकरच्या 2च शिट्ट्या देणार आहे। 2 शिट्ट्यांमध्ये चिकन होऊन जातं आणि 2 शिट्ट्यानंतर मी तुम्हाला दाखवेन की तो रस्सा किती छान तरीवाला येतो, वर तरी येते छानपैकी। हे बघा हे आत्ताच इतकं सुंदर दिसतंय, तर झाल्यावर अजून अप्रतिम दिसेल। मी आता त्याच्यामध्ये गरम पाणी ओतून फक्त 2 शिट्ट्या काढणार आणि त्यानंतर तुम्हाला शेवटचा फायनल लुक दाखवेन। हे बघा एवढं असं पाणी टाकलंय, आता 2 शिट्ट्यांसाठी रेडी करते। हा बघा आपला तरीवाला रस्सा, मी म्हणाली होती ना असं छान रस्सा होईल। 2 शिट्टीमध्येच एकदम मस्त कलर, मस्त टेक्स्चर, मस्त रस्सा आणि आपल्याला हवा तसा पातळ, जास्त जाड नाही। मला जाड आवडत नाही आणि माझ्या मिस्टरांनाही नाही आवडत, त्यामुळे असं छान तरीवाला रस्सा। वास पण छान सुटलाय। इट्स डन।